देगलूर तालुक्यातले शेतकरी तसेच शिंदे साहेबाच्या सेनेचे कार्यकर्ते व अधिकारी पदाधिकारी व शेतकरी यांनासुद्धा अगदी वन्यप्राण्याचा त्रास आहे। डुकरं असतील, हरणं असतील, मोरं असतील, लांडोरा असतील आणि या त्रासापायी सन 1972ला वन्यप्राणी जीव संरक्षण जसा कायदा केलेला आहे त्याचप्रमाणे एक पीक संरक्षण कायदा करावा। आज या महाराष्ट्राचे असलेले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना निवेदन देण्यासाठी मी माझ्या गावाहून गंगनबीडहून जात असताना हा शिंदे साहेबाच्या सत्कारासाठी आलेला हा सर्व कार्यकर्ते व तसेच त्यांच्या सेनेमध्ये भरती असलेले या शेतकरी बांधवाला माझी विनंती आहे, आत्ता तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद, इथून पुढे बी याल त्याबद्दल धन्यवाद। 2029ला जेव्हा निवडणूक होईल त्यावेळेस मतं देऊन आपल्या एकनाथरावजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत, हे नक्की ठरलेली गोष्ट आहे। म्हणून परत या मुंबईच्या सरकारमध्ये असलेल्या सर्व मंत्रिमंडळांना व तसेच 288 आमदारांना विनंती आहे की मर्दानो तुम्ही लक्षात ठेवा शेतकऱ्याचं काय हाल आहे। म्हणून ऊन पाऊस वारा त्याच्या नशिबी सारा, ऊन पाऊस वारा त्याच्या नशिबी सारा, पैसा नसला घरी तरी बँकेच्या जातो रोजदारी, बी खत आणतो दादा तो आणतो बघा घरी, जरी बँक देत नसेल तर एखाद्या सावकाराकडे जातो आणि तिथून बी खत आणून पेरतो। म्हणून हे लहरी पाऊस वेळेवर पडत नाही आणि पडला तरी तो नीट हे करत नाही। म्हणून विनंती आहे या 288 आमदारांना बापून रो दादा हो तुमचं काही जायना, आमच्या सगळ्या जनतेवर असलेल्या टॅक्समधून तुम्हाला मिळणारं मानधन असेल, काय तुम्हाला मिळणारं मानधन असेल, पेन्शन असेल, हे अगदी घेता आणि शेतकऱ्याच्या विषयी बोलत असताना म्हणून या महाराष्ट्राचे असलेले आजचे मुख्यमंत्री शिंदे साहेब या माणसानं शेतकऱ्यासाठी अनेक योजना आणल्या ते आणि लागू केल्या, तशाच पुढे सुद्धा करत राहावा असं म्हणे विठ्ठलदास शेतकरी खास। काठी माझी डिग्री आहे, दास माझी पदवी आहे, माझं नाव आहे विठ्ठल हरी डांगे शेतकरी। ओके।